महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार। लाडक्या बहिणींनो 12वा आणि 13वा हप्ता, 12वा हप्ता आहे जून महिन्याचा, 13वा हप्ता आहे जुलै महिन्याचा, दोन हप्ते एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत। तारीख देखील सांगणार आहे मी, याच्या बेसिसवरती सांगतो। मे महिन्याची तारीख सांगितली होती मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, 100% पैसे मे महिन्याचे त्या तारखेला हमखास पडले होते तुमच्या अकाउंटवरती। आता या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रितरित्या 3000 रुपये रक्कम तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे, ती तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु हे हप्ते तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला दोन काम करायचे आहेत। ते दोन कामे असे आहेत, ते तुम्हाला लिंक करायचे आहेत, केवायसी करायचे आहे। ते काम केले असतील तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। ते काम देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच महिला अपात्र झालेल्या आहेत, अशा महिलांना या ठिकाणी काय करायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ही योजना बंद पडणार का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। लाडकी बहिणीचे सर्व तुम्हाला अपडेट तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला शंका तुमच्या मनामध्ये ठेवणार नाही। तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या, आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर अपडेट दिली जाते। त्यामुळे तुम्हाला एक काम करायचं आहे, फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। चला जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। खूप मोठी अशी अपडेट आहे, खूप मोठी अशी खुशखबर या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पात्र महिलांसाठी आलेली आहे। आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला काळजी करायची गरज नाही, खूप महत्त्वाची अशी अपडेट मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। आता बघू शकता पात्र महिलांसाठी खुशखबर आहे। माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यानुसार त्यांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता आलेला नाही, ज्यांना जुलैच्या हप्त्यासोबतच जून हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे अशा महिलांच्या खात्यामध्ये पात्र असून एकूण 3000 रुपये या ठिकाणी टाकले जात आहेत। म्हणजेच जूनचे 1500 रुपये आणि जुलैचे 1500 रुपये एकूण या ठिकाणी 3000 रुपये, एकूण 3000 रुपये त्यांच्या अकाउंटवरती सरकार ट्रान्सफर करण्याची शक्यता आहे। ट्रान्सफर हमखास करणार। मी असं का म्हणतो 2 हप्ते, कारण सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा आपण ॲनालिसिस केला तर सरकार 2 हप्ते एकाच वेळी सरकार तुमच्या अकाउंटवरती टाकत असतं। या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही। 2 हप्ते तुम्हाला 100% भेटणार आहेत, परंतु 2 हप्ते तुम्हाला 100% भेटायचे असतील तर तुम्हाला ते 2 काम करायचे आहेत, केवायसी करायचे आहे। ती केवायसी केली तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत। लाडक्या बहिणींनो तुम्ही 100% सर्व कामे सोडा आणि ते काम करून घ्या, तरच तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पैसे पडू शकतात। आता बघू शकता, मात्र याबाबत अजूनपर्यंत सरकारकडून कोणती अधिकृत या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे सर्वांचे लक्ष या ठिकाणी लागलेले या दिशेने लागलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो 2 हप्ते एकाच वेळी तुम्हाला 100% भेटणार आहेत, परंतु त्यापूर्वी तुम्हाला 2 काम करायचे आहेत। ते 2 काम कोणते आहेत? 2 काम असे आहेत, तुम्हाला तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे। आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे। तुम्ही जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक केलं तरच तुम्हाला पैसे भेटू शकतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आधार कार्डशी तुमचा नंबर लिंक करायचा आहे, त्यावरती OTP व्हेरीफाय करायचा आहे। हे 2 केवायशा करायच्या आहेत। या 2 केवायशा तुम्हाला 100% करायच्या आहेत। या 2 केवायशा केल्या तरच पैसे तुम्हाला भेटू शकतात, अन्यथा उशीर होऊ शकतो। आता बऱ्याच महिलांना जूनचा हप्ता पडलेला आहे, बऱ्याच महिलांना 100% महिलांना पडलेला आहे। तुम्हाला पडला काय हे कमेंट करा। पडला असेल तर तुम्ही कमेंट करा, नाही पडला तर नाही कमेंट करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे देखील तुम्ही आपल्याला या व्हिडिओमध्ये या कमेंटमध्ये कळवायचं आहे। आणि हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। माता भगिनींना खूप गरज आहे या केवायसी करायची, या माहितीची खूप गरज आहे लाडक्या बहिणींना। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे। तुम्ही लाईक केल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिक हा व्हिडिओ सजेशनमध्ये जाऊन शेअर होईल। आता बघायचं आहे, आता पुढील अपडेट अशी आहे, जुलैचा हप्ता कधी मिळणार? आता बऱ्याच महिलांना जून हप्ता पडलेला आहे। जून महिन्याचा हप्ता 12वा हप्ता त्यांना 1500 रुपये पडलेला आहे। कोणत्या महिलांना पडलेला आहे? अशा महिलांनाच पडलेला आहे ज्या महिलांची केवायसी या ठिकाणी कंप्लीट होती। केवायसी कंप्लीट असणाऱ्या महिलांनाच या ठिकाणी जूनचा हप्ता पडलेला आहे। मग अशा महिलांना आता वेट आहे की जुलै हप्ता कधी मिळणार ते देखील सांगतो। बघू शकता जून हप्ता बघू शकता, जिथे जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला तिथे आता महिलांना जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। काही अहवालानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता जुलैच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो असं या ठिकाणी म्हटलं जात आहे। परंतु लाडक्या बहिणींनो 2 हप्ते एकच वेळी तुम्हाला 100% सरकार 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। हमखास पैसे 100% तुम्हाला भेटणार आहेत। काळजी करायची काही गरज नाही। लाडक्या बहिणी तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, खूप दमदार अशी अपडेट आहे। आता बघू शकता की या ठिकाणी योजना बंद होणार नाही, उलट पैसे वाढ होणार। आता बऱ्याच महिलांचा संभ्रम असा होता की ही योजना बंद पडणार का? बंद नाही पडणार। बंद का पडणार मला एक सांगा। सरकारनं छाननी प्रक्रिया सुरू केली। छाननी प्रक्रिया सरकारला जर ही योजना बंद करायची
असेल तर सरकारनं छाननी प्रक्रिया सुरू केली नसती. छाननी प्रक्रिया का सुरू केली? कारण ही या योजनेचा बऱ्याच महिला या गैरवापर करत होत्या. कोणत्या महिला गैरयूज करत होत्या? ज्या महिलांना खरंच या योजनेची गरज नाही अशा महिला या ठिकाणी या योजनेचा वापर करत होत्या. त्यामुळे त्यांना आता या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. मग आता कोणत्या महिला पात्र आहेत? ज्या आता अशा महिला अपात्र करण्यात आलेली आहेत. कोणत्या महिलांना अपात्र करण्यात आले? ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत, ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळता, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे अशा महिला या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी यूज करता येणार नाही, वापर करता येणार नाही. ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांच्या ठिकाणी लाभ भेटणार आहे. आता ज्या महिला अपात्र झाले आहेत अशा महिलांना 11 हप्ते भेटलेले आहेत. 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले आहेत. सरकार ते वापस घेणार का? सरकार 100% ते पैसे तुमचे वापस घेणार नाही. परंतु इथून पुढे 12वा किंवा 13वा हप्ता जून किंवा जुलै महिन्याचा हप्ता आहे जे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पडणार नाही. हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता अपात्र महिला आहेत की पात्र आहोत हे बऱ्याच महिलांना माहिती नाही. मग त्यामुळे तुम्हाला काम करायचं आहे. हे पाहायचं असेल तर तुम्हाला संबंधित गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जायचं आहे. गेल्याच्या नंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर जर टाकितला तर तुम्ही जर अपडेट केला असेल तुमच्या आधार कार्डशी तुमचा नंबर व्हेरीफाय केला असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक एक OTP नंबर येईल. ते OTP फिल करायचा आहे. OTP फिल केल्याच्या नंतर एक कॅप्चा येतो, कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरल्याच्या नंतर एक फाईल येते. त्या फाईलमध्ये तुमचं नाव तुम्हाला शोधायचं आहे. जर तुमचं नाव असेल तर तुम्ही पात्र आहात, जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही पात्र नाहीत. हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. जर पात्र आहात तर तुम्हाला तुमचं नाव दाखवेल, जर पात्र नाहीत तर तुम्हाला तुमचं तिथे नॉट फाउंड असं ऑप्शन दिसेल. आता लाडक्या बहिणीने तुम्हाला सांगितलेलं सर्व तुम्हाला अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहे. परंतु आता ही योजना बंद होणार का हे असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उद्भवत आहे. परंतु उलट हे पैसे वाढ होणार आहे. दरम्यान पाहू शकता दरम्यान विरोधकांकडून योजना बंद होईल असे दावे करण्यात येत असताना भाजपचे आमदार राम कदम म्हणाले की विरोधक म्हणत होते की योजना सुरू होणार नाही, पण आम्ही ही सुरू करून दाखवली आणि करोडो महिलांना आर्थिक मदत व्हावी या ठिकाणी आम्ही पैसे दिलेले आहेत. आता ते म्हणतात की ही योजना 2 महिन्यात बंद होणार आहे. ही मी त्यांना सांगू इच्छितो की ही योजना आता कधीच बंद होणार नाही. उलट यामध्ये या ठिकाणी रकमेची वाढ देखील आम्ही करू असं कोणी सांगितलेलं आहे? असं राम कदम यांनी सांगितलेलं, भाजपचे आमदार यांनी सांगितलेलं आहे. आता त्यांनी सांगितलं होतं की 2100 रुपयांची वाढ होणार परंतु काही झालेली नाही. आता इथून पुढे तुम्हाला पाहायला दिसेल 2 हप्ते तुम्हाला 100% 2 हप्ते पडणार आहेत. त्यात काही शंका नाही. 2 हप्ते 1500 रुपये 3000 रुपये एकत्रित तुमच्या बँक अकाउंटवरती पडणार आहेत. फक्त तुम्ही संबंधित बँकशी जाऊन किंवा संबंधित बँकच्या ॲपवरशी जाऊन आणि किंवा मेसेजवरती जाऊन तुम्हाला चेक करायचे पैसे आलेत का. कोणत्याही क्षणी SMS येऊ शकतो, कोणत्याही क्षणी SMS येऊ शकतो. फक्त तुम्ही SMS कडे लक्ष ठेवा आणि पैसे आले की तुम्ही कमेंट करा या ठिकाणी दादा पैसे आलेले आहेत. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं योजना बंद पडणार नाही. स्वतः राम कदम आमदार यांनी सांगितलेलं आहे. आता बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आता एक काळजी तुम्हाला सांगतो, उशीर होईल, 15 दिवस उशीर होईल, महिना उशीर होईल, परंतु पैसे येतात ना. पैसे तर 100% पात्र महिलांच्या खात्यावरती सरकार टाकतंच, यात काही शंका नाही. एक ना एक दिवस पैसे तुम्हाला भेटणारच आहे. बघा आता पुढील अपडेट बघा. 1500 रुपये जमा केले जात आहेत. आतापर्यंत 12 हप्ते एकूण 18,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले असून जुलै महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी येते याची आता वाट लाडक्या बहिणी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी बघत आहेत. आता बऱ्याच महिलांना जून महिन्याचे आलेले आहेत. जून महिन्याचे किती आलेले आहेत? जून महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत. मग आता त्यांना वाट बघायची जुलै महिन्याची. जुलै महिन्याचे देखील तुम्हाला येत्या 30 जुलैपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील. तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. 100% पैसे तुम्हाला भेटणारे आहेतच. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेविषयी आपण अपडेट देत असतो किंवा माहिती देत असतो. त्यामुळे तुम्हाला काम करायचं, फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 50,000 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहे. 50,000 रुपये मी नाही सांगत, स्वतः सरकारनं सांगितलेलं आहे. पाठीमागच्या महिन्यामध्ये त्यांची मुंबईमध्ये बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये असा सरकारचा निर्णय झालेला आहे की लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज द्यायचं. मग कर्ज कोणत्या महिलांना द्यायचं? आता महाराष्ट्रातील महिलांना 50,000 ते 40,000 रुपये कर्ज भेटणार आहे. बिनव्याजी कर्ज आहे लाडक्या बहिणींनो. आता ते फेडायचं तुम्हाला 2 वर्षामध्ये.
बिनव्याजी कर्ज आहे, त्या कर्जाच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की सरकारचा त्याच्या बेसिसवरती तुम्ही काहीतरी स्वतःचा लघु उद्योग किंवा स्वतःचा काहीतरी व्यवसाय, छोटा मोठा उद्योग स्वतःच्या पायावरती उभं टाकल्या पाहिजे, त्यासाठी ते तुम्हाला सरकार देत आहे. आणि मुंबईतील महिलांना या ठिकाणी 1 लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे हे सरकारनं सांगितलेलं आहे. मी नाही सांगू, स्वतः सरकारनं, त्यांनी आदित्य तटकरे मॅडम आणि स्वतः सर्व मंत्री या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. मुंबईतील महिलांना या ठिकाणी 1 लाखापर्यंत, कारण ती मेट्रो सिटी असल्यामुळे तिथे खर्च वगैरे जास्त आहेत, त्यामुळे त्यांना 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलाय का? आणि जुलै महिन्याचा हप्ता तर 30 तारखेपर्यंत भेटणार आहे. तुम्ही लवकरात लवकर कमेंट करा, पैसे पडले असतील. आणि आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला अशी अपेक्षा करतो. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत लाडक्या बहिणींना शेअर करायला सांगा. भेटूया नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद.